विनायक वास्तुप्रकल्पमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पूर्व दिशेचे 8 दरवाजे माहिती करून घेऊया आणि त्यांचे प्रभाव पण माहिती करून घेऊया। पहिला दरवाजा जो आहे त्याला E1 बोलतात। हा दरवाजा ज्यांचा असतो त्यांना आगीमुळे हानी दर्शवली जाते। त्याचबरोबर अचानक पैशांचे नुकसान होते। शॉर्ट सर्किट वारंवार होत असते घरामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूसुद्धा खराब होत असतात। E2चा दरवाजा म्हणजे पूर्व दिशेचा दुसरा दरवाजा। हा दरवाजा ज्यांचा असतो ना त्या घरात कन्याजन्म जास्त होतात आणि विनाकारण खर्च जास्त होत असतात, कारण हा मनोरंजनाच्या झोनमध्ये येणारा दरवाजा आहे। तर विनाकारण खर्च मनोरंजनावर होतच असतात। E3चा दरवाजा म्हणजे पूर्व दिशेचा तिसरा दरवाजा। हा दरवाजा अत्यंत शुभ दरवाजा आहे। धनदायक यशदायक दरवाजा आहे। सफलता देतो, लाभ देतो। पूर्व दिशेचा चौथा दरवाजा म्हणजे E4चा दरवाजा। हा दरवाजा सरकारकडून लाभ देतो, सरकारी कामात सफलता देतो, सरकारकडून सपोर्ट देतो, सरकारकडून धनप्राप्ती देतो, म्हणून हा दरवाजा शुभ दरवाजा आहे। पूर्व दिशेचा पाचवा दरवाजा म्हणजे E5चा दरवाजा। हा दरवाजा घरातील लोकांना क्रोधी बनवतो, रागट बनवतो, ॲग्रेसिव्ह बनवतो, शॉर्ट टेम्पर्ड बनवतो, म्हणून हा दरवाजा अशुभ दरवाजा आहे। पूर्व दिशेचा सहावा दरवाजा म्हणजे E6चा दरवाजा। हा स्वतःच्या बोलण्यावर स्थिर राहायला देत नाही, म्हणजे आपण केलेली कमिटमेंट आपल्याला पूर्ण करायला देत नाही, म्हणून हा दरवाजा अशुभ दरवाजा आहे। व्यापारात त्यामुळे आपल्याला नुकसान होते। E7चा दरवाजा म्हणजे पूर्व दिशेचा सातवा दरवाजा। हा घरातील लोकांचा विचित्र व्यवहार दर्शवतो। घरातील लोकांना दुसऱ्या लोकांबद्दल कटू विचार करण्याकरिता मनात विचार निर्माण करतो, म्हणून हा दरवाजा शत्रू सुद्धा वाढवतो। E8चा दरवाजा म्हणजे पूर्व दिशेचा आठवा दरवाजा। हा दरवाजा अचानक नुकसान देतो, घरात चोरी होण्याची शक्यता असते, कर्ज देतो, गुंतवणुकीत तोटा होऊ शकतो। हे सर्व आपण आज पूर्व दिशेच्या दरवाजांचे सर्व प्रभाव माहिती केले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।